भेट देऊन तुम्ही प्रचाराची सुरुवात करत आहात. हो, माझ्या प्रचाराची सुरुवात करण्या अगोदर मुंबईतील माझ्या हृदयाची जी स्थानं आहेत त्या स्थानांपुढे नतमस्तक होणं ही माझी नैतिक जबाबदारी ओळखूनच मी आज येथे आलेलो आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे चैत्यभूमी, त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीचं दर्शन, स्वातंत्र्यवीर सावरकरजी यांना देखील यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरता मी चारही ठिकाणी जाणार आणि त्याच्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पुढची रणनीती आखेल. भाजपने तिन्ही सिटिंग खासदारांचे पत्ते कट केलेले आहेत की नवीन चेहरे दिलेले आहेत. अँटी इन्कम्बन्सी आहे तो कमी करण्याचा प्रयत्न आहे का? यावरती मला राजकीय भाष्य आज करता येणार नाही. पक्ष नेतृत्वांच्या मनात त्यांच्यावरती दुसरी काहीतरी चांगली जबाबदारी देण्याची इच्छा देखील असू शकते. प्रत्येक गोष्टीतून वाईट आणि वेगळा अर्थ काढू नये हीच सदिच्छा. सर, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना तिकीट दिलेलं आहे, किती आव्हान आहे हे? आता राजकीय इनिंग ही सक्सेसफुल होईल का असा विश्वास आहे का? न्यायालयात कायद्याची लढाई खेळत होतो. राजकारणात लढाई म्हणता येणार नाही, परंतु मी का, माझा पक्ष चांगला का याची वकिली देखील जनतेच्या दरबारात करणार आहे आणि जनता हे ठरवणार आहे. तुमची दुसरी इनिंग आहे. तसं तुमच्या विरोधात आता संजय पांडे जे माजी पोलीस आयुक्त होते मुंबईचे, ते सुद्धा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कशी एकंदरीत अपक्ष अर्ज दाखल करतील असंही म्हटलं जात आहे. काय सांगाल? एकीकडे सरकारी वकील होते, दुसरीकडे आता पोलीस अधिकारी होते, दोघेही रिंगणात दिसणार आहेत. असं असेल तर स्वागत आहे. लोकशाहीत प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. वर्षा गायकवाड यांचं किती आव्हान आहे? काय वाटतं, किती आव्हान असेल आणि कशा प्रकारे आपण ठरवली रणनीती कशी असेल तुमची? मी न्यायालयात कोणालाही समोरच्या पक्षाला कधी कमी लेखलं नाही. त्यामुळे वर्षाताई ह्या सिनियर राजकारणी धुरंधर नेत्या आहेत याची मला कल्पना आहे. सर हिंदी में बता दीजिए सर, एक बार आपने दर्शन किया सर. मेरी आज तक मैं कानून की लड़ाई लड़ता था, लेकिन जो हमारी डेमोक्रेसी है उसका मंदिर यानी पार्लियामेंट, जिसमें जाने का अवसर मुझे हमारे प्रधानमंत्री मोदी जी, गृह मंत्री अमित जी, भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी और महाराष्ट्र के सभी भाजपा के पदाधिकारी ने मुझे ये